नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे चना मसाला. पण चना मसाला असा दाखवणार आहे एकदम झटपट होणारा चना मसाला. जास्त काहीच झंझट नाही, काहीच नाही जास्त, पण झटपट होणारा कुकरमध्ये लावून बनवणारा आहे. पहा, खूप टेस्टी लागणार आणि खूप मस्त झटपट होणारी रेसिपी आहे. खूप पहा तुम्ही. तर इथे पहा, मी आता कांदे 2 टाकले होते आणि लसूण टाकला होता. वाटून म्हणजे जाडसर वाटायचे आपल्याला. ह्याला मसाला वाटायचा नाही किंवा काहीच नाही, खोबरं नाही घालायचं, काहीच नाही घालायचं. पण पहा तुम्ही चना मसाला कसा होणार आहे तो. तर कांदा घातला, लसूण घातलेला आहे. तुमच्याकडे आलं असलं तर घालू शकता, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं. तर लसूण आणि कांदाच वाटलेला आहे असा जाडसर पहा. तर थोडंसं फिरवते, अजून थोडासा मी परत बारीक करते अजून थोडा. आणि हे ग्राइंडरमध्ये केलेलं आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. तर जरासं जाड असं वाटून घ्यायचं. हा आहे ना, आपण कधी कधी काय होतं, भरपूर त्याला वाटण लावतो. खोबरं, कांदा, काय 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 मसाला वाटून घेतो, भरपूर काय काय टाकतो आणि ती चना मसाला एवढं बरोबर टेस्टलाच होत नाही. मग आपण हा साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. पहा कशा पद्धतीने करते आणि झटपट होणारा घाईच्या कामात सकाळच्या हा चना मसाला ना एवढा जबरदस्त. तुम्ही पहा एकदा. तर हे पहा, आता हे एवढं वाटून घ्यायचं आपल्याला. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही ठेवलेलं. लसूण आणि कांदा वाटलेला आहे याच्यामध्ये. आता पुढे मी वाटणार आहे, पुढे आणखीन एक वाटणार आहे. पहा तुम्ही, बघा, जास्त जाड नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही, असंच ठेवलेलं आहे. 2 टमाटर घेतलेले, 2 कांदे घेतलेले, 2 टमाटर घेतले. तुमच्याकडे लाल जास्त असतील ते लाल घ्या, का की माझ्याकडे एवढी लाल नव्हती. तर आणि कोथिंबीर देठासकट टाकलेली आहे बघा मी. देठासकट कोथिंबीर टाकायची भरपूर. कढीपत्ता पण वाटून घालायचा, छान सुगंध येते त्याचा कढीपत्त्याचा. आणि हे परत कांदा वाटला तसंच वाटून घ्यायचं आपल्याला. ह्याला काही वेळ लागत नाही, जास्त वेळ खात नाही ह्याच्यात. अगदी 15 सेकंदामध्ये होऊन जातं पटकनी वाटून आपलं. तर हे पण वाटून घेतलं म्हणजे कसं, सकाळी आपलं टिफिन बनवायचे असतात, मुलं स्कूलला जायचे असतात, खूप घाई असती. अशा वेळेस ह्या भाज्या करायच्या की पटकनी झाल्या पाहिजे आणि टेस्टी पण झाल्या पाहिजे, अशा करायच्या. आता ह्याला मी काहीच वाटण नाही लावलं किंवा खोबरं, कांदा काहीच नाही. तुम्हाला सांगितलं मगाशीच, काहीच नाही केलेलं. फक्त आता हा कच्चा कांदा, टमाटर हे वाटून घेतलं. आता लगेच मी हे चणे रात्री भिजत घातले होते, आता सकाळी आपल्याला करायची घाईच्या कामात ना. तर हे पहा, 1 वाटी भरत छोटीशी वाटी चणे घातले होते भिजत, ते टाकले. आता कुकर ठेवलेला आहे मी इंडस्टॅनवर. तुमच्यावर गॅस असला गॅसवर ठेवा. आणि इथे मी 1 पळीभर तेल ओतणार आहे पहिलं. हे बघ, 1 पळीभर तेल ओतले. आणि ह्याला तापून द्यायचं चांगलं. लगेच ह्याच्यात मग टाकायची आपल्याला मोहरी टाकली 1 चमचावर. आणि लगेचच थोड्या वेळात आपल्याला मोहरी जरा वाजली का लगेच आपल्याला जिरं पण टाकून द्यायचे. तर जराशी मोहरी येऊ द्या, जिरं टाकून दिलं. हे बघा, छान फुलून द्यायचे त्यांना दोन्हींना. पण नंतर प्रोसेस करायचे पुढचं. हे बघा, फुललेले आहेत आता आपले जवळजवळ. तर हे आपल्याला आता टाकायचे पुढे. कढीपत्त्याचं 1 पान होतं माझ्याकडे, पत्ता असा मोठा, ते दिलेलं आहे, ते टाकून दिलेलं आहे. हे बघा, छान फुललेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि लगेच आपल्याला तो कांदा आता टाकून द्यायचा आहे. कांदा वेगळा वाटला होता ना, तो पहिले टाकून द्यायचा. टमाटरबरोबर टाकायचा नाही कांदा, मैत्रिणींनो लक्षात ठेवा. हा कांदा चांगला पाणी त्यातलं सगळं खेचून घेतलं पाहिजे. त्याचा चांगला 2 मिनिट म्हटलं तरी परतून घ्यायचा हा कांदा. मस्त हलवत हलवत असा छान परतून घ्यायचा कांदा. खाली करपून द्यायचा नाही किंवा पाणी त्याचं आटलं पाहिजे सर्व, असं करायचं. आपण एकीकडे सकाळचं कसं दुसरं पण काही काम करत बसलं असतं तरी चालेल. एकदा टाकलं फोडणीला आणि टाकला, कुकर लावला का झालं काम आपलं. म्हणजे कसलंच काय झंझट नाही आहे ह्या चना मसाल्यासाठी. तर नक्कीच करून पहा एकदा, खूप टेस्टी लागतो आणि घरात सर्वांनाच आवडेल तुमच्या पण. आम्ही तर करतेच हा, कधीतरी 8 दिवसातनं एकदा तरी करते. आता हे टमाटर आणि कोथिंबीर हे सर्व टाकून देते याच्यात. आता ह्याला पण छान तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला.
ते कांदा तेल सुटेपर्यंत परतला होता ना, तर आता ह्याला पण तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला. मस्त आहे बघा. परतून परतून घ्यायचे मस्त. थांबायचं नाही, हलवत राहायचं सारखं, का की करपून जातं ते. गॅस फास आहे आपला खाली, त्याच्यामुळं हलवत राहायचं सारखं. पूर्ण परफेक्ट व्हिडिओ दाखवते तुम्हाला. जरा पण स्किप नाही कुठे व्हिडिओ, तर व्हिडिओ पहा संपूर्ण. अगदी सहज होऊन जातं. बघा आता बरेपैकी ह्याचं पण आटलेलं आहे. सर्व तेल सुटायला लागलेले आहे आता. त्याला पण गॅस फास्टच ठेवलेला आहे म्हणून थांबायला लागते. स्लो असतं तर सारखं हलवायला लागलं नसतं, का की आपल्याला फास्ट करायचे. तुम्हाला फास्ट दाखवायचे मला, एवढ्या मिनटात एवढं झालंच पाहिजे असं म्हणून दाखवायचे. तर पहा तुम्ही आता हे बऱ्यापैकी होत आलेलं आहे आपलं. आता मी ते मसाले पण दाखवते तुम्हाला, कुठले मसाले घालायचे त्याला ते पण आता तुम्हाला दाखवते. थोडंसं होऊ दे बघा, तेल सुटलेलं आहे ना. सगळीकडे असं गोळा करत राहायचं. हे बघा बऱ्यापैकी आता हे आटलेलं आहे आपलं. आता ह्याच्यात मसाले टाकायला काही हरकत नाही. तर मी मसाले आता सांगते तुम्हाला कुठले कुठले वापरलेले आहे मी मसाले. तर इथे बघा मसाले आहे. गरम मसाला आहे, हळद आहे, धने पावडर, आणि हा लाल तिखट आणि मालवणी मसाला. आता तुम्हाला तिखटावर कुठला घ्यायचा तो घेऊ शकता. मालवणी मसाल्याने हा खूप छान होता हा मसाला. तर हे सगळं सोडून द्यायचं याच्यामध्ये, आणि मस्त तरी येणारे बघा. काश्मीरी लाल तिखट होतं ते, त्याच्यामुळे तरी छान येते, मसाल्याला रंग छान येणार. आणि बघा आता पाणी पुरं आटलेलं आहे त्याच्यात, तरी पण थोडंसं आपल्याला आणखीन तेल सुटायपर्यंत ह्याला पण हे हलवायचे, का की मग तरी नाही दिसणार आपली. आपण असंच टाकलं असतं ना तर तरी दिसली नसती. म्हणून तेल सुटेपर्यंत कधी पण मसाला भाजून घ्यायचा. हे छान भाजलेलं आहे. खाली जरासुद्धा लागून दिलं नाही मी, करपून जरा पण दिलं नाही. पहा, लक्ष द्या, मी सारखं हलवत राहते. हे बघा तेल सुटलेलं आहे ना. आता आपल्याला हे चणे आहेत ना, हे सोडून द्यायचे त्याच्यामध्ये. रात्री चणे भिजत घातले होते, सकाळी काढले आता, आणि त्याची लगेच करते मी. आणि हे गावरान चणे आहेत, गावाकडून आणलेले आहेत. तुम्हाला इकडे पण गावरान चणे दुकानात भेटतात. बाजारात भरपूर चणे असतात, किराणा मालाच्या दुकानात असतात भरपूर चणे, तिथून घेऊ शकता तुम्ही चणे. गावरान चण्याचं कसं छान होतं. आणि ह्याच्यात गरम पाणी घालायचं मैत्रिणीने, लक्षात ठेवा, थंड पाणी टाकायचं नाही. पहा आता तरी, तुम्हाला म्हटलं ना एकदम मस्त तरी येणार त्याला, आणि चमचमीत होणार, रसरशीत होणार. तुम्ही भातावर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर बी खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी टिफिनला नेऊ शकता, मुलांना पण टिफिनला देऊ शकता. एवढी जबरदस्त. बघा मीठ टाकायचे चवीनुसार. गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी आलेली बघा त्याला. आणि गरम टाकल्यामुळे काय होतं, इरमत नाही ते, म्हणजे असं दाठारल्यासारखं होत नाही. आता झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या करायच्या. कंप्लीट 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या, का आपलं झालं. बरोबर 4 शिट्ट्या माझ्या झालेल्या आहे. 4थी शिट्टी आहे. मी आता उतरून खाली घेणार आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे खाली घ्यायचं, जरा थंड झाल्यावर लगेच खाली घेते मी. हे बघा थंड झालेला आहे. एवढा काय थंड झालेला नाही, तरी पण आता खोलून दाखवतो. अजून शिजतंयच बघा, म्हणजे एवढा काय थंड झालेला नाही तो. पण बघा रसरशीत, अगदी मस्त, तोंडाला पाणी सुटन पाहताच अशी चणा मसाला झालेला आहे. तुम्ही पहा एकदा, काढून मी दाखवते किती घट्ट झालेला आहे. आपण मसाला काय फक्त टमाटर आणि कांदा घातलेला आहे, काहीच नाही. पण पहा रसरशीत झालेला आहे ना. तोंडी लावा किंवा आमटी भाताबरोबर घ्या,
काहीही करू शकता याला. ह्याला दुसरी भाजीची जरूर नाही, एवढा जबरदस्त आहे. झटपट होणारा, जास्त वेळ पण नाही खाल्ली पहा. पटकन घाईच्या कामात कुकरला लावल्यामुळं आपण कसं पहिलं कुकरला लावायचं, नंतर फोडणी द्यायची, नंतर हे करायचं, म्हणजे त्याला वेळ न खाण्यापेक्षा आपण डायरेक्ट कुकरला लावून टाकलं. हे बघ किती शिजलेत, छान शिजलेत ना. डायरेक्ट कुकरला लावलं, काहीच घातलं नाही मी. बटाटा कोणी घालतं, कोणी काय घालतं, पण मी काहीच घातलं नाही. एवढा जबरदस्त आहे. टेस्टला तर विचारू नका, एवढा जबर लागणार आहे तो. तर काढून याच्यात दाखवते, नंतर स्टीलच्या ताटात तुम्हाला डिश पण दाखवते. बघा रसरशीत आहे ना. सुटलं का नाही तोंडाला पाणी. पहा किती सुरेख झालेलं आहे, परफेक्ट एकदम. त्याला तरी पण तेवढीच आलेली आहे. किती जबरदस्त आहे. हे 7-8 माणसांना पुरेन एवढं आहे. हे बघा रसरशीत मस्त जवळून दाखवले पहा. मैत्रिणींना आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटते ती. आता मी मसाल्याविषयी माझ्या सांगते. तर हे मी मसाले गावाकडे बनवते. बऱ्याच मैत्रिणींना माझा सारखे फोन यायचे किंवा मेसेज यायचे का तुम्ही कुठला मसाला वापरता, म्हणून मी मसाला त्यांना दिला. म्हणजे आता मी बनवते मसाला आणि त्यांना देते. बरेच लोक ऑर्डर करतात, मसाला नेतात भरपूर. महाराष्ट्रात पुऱ्या मसाला फिरत असतो. मी मसाले हे केमिकलचे, बिना केमिकलचे मसाले आहेत, आमच्या शेतात उगवलेले. तसं मिरच्या झालं, धणे, सफेद तीळ, हळद, कांदा, लसूण हे सगळे आमच्या घरचे आहे, शेणखता उगवलेले. आणि बाहेरून आणलेले मसाले आहेत, काही गरम मसाले, सगळे 19 मसाले गरम मसाले ते आणलेले आहेत. आणि हाय क्वालिटीचे गरम मसाले आहे. मी हा मसाला डंकावर कुटते, चक्कीत दळत नाही. सर्व मसाले भाजून घेते, मिरच्यांची देठं काढून घेते, सर्व व्यवस्थित असतं. त्याच्यामुळं मसाले घ्यायला काय हरकत नाही. मसाल्याचा रंग ढळत नाही, वर्षभर मसाल्याचा रंग तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. माझा चना मसाला कसा झाला ते बी नक्कीच सांगा मला.